सह्याद्री निसर्ग अनुभव किंवा निसर्ग अनुभव हा जो सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये होणारा कार्यक्रम आहे, त्याच्यामध्ये जे जे सिलेक्ट झालेत किंवा जे लोक हे व्हिडिओ बघत आहेत, त्यांना माझं एकच सांगणं आहे की मी फॉरेस्टचा ऑफिशियल नाही आहे. मला ट्रेक आणि इतर गोष्टींची आवड आहे. त्यामुळं थोड्याशा गोष्टी माहीत आहेत, एक्सपर्ट नाही आहे मी. तर त्यामुळे ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत आहोत. फॉरेस्ट रिलेटेड म्हणा किंवा सिलेक्शन रिलेटेड म्हणा, जे काही प्रश्न असतील ते तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिशियल नंबर असतील त्यांना तुम्ही विचारू शकता. सगळ्यात पहिली निसर्ग अनुभव किंवा इन जनरल ट्रेकसाठी जाताना काय गोष्टी आपण करायला पाहिजे, काय गोष्टी आपण नाही करायला पाहिजे, ह्या संदर्भात आता थोडक्यात बघणार आहोत. तर सगळ्यात आधी हा जो आहे तो एक फॉरेस्ट डिपार्टमेंटनी ऑपरेटेड केलेला प्रोग्राम असणार आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जागा जी आहे ती त्यांनी ठरवलेली असणार आहे. रस्ता जो आहे तो त्यांना माहीत असणार आहे. सो मॅप्स तुम्हाला जास्त गरजेचं नाही आहे. पण जर तुम्ही एकटे जाणार असाल किंवा ग्रुपने जाणार असाल तर त्या जागेचा मॅप म्हणा किंवा त्या जागेच्या खानाखुणा किंवा ती जागा ज्याला कोणाला माहिती आहे अशाच माणसासोबत जावा. आता हे गेल्यानंतर तुमचं दुपारचं लंच किंवा रात्रीचं डिनरचं त्यांच्याकडून प्लॅनिंग आहे. पण जर ते नसेल और तुम्ही एकटेच जातात तर जेवण व्यवस्थित घेऊन जावा. निसर्ग अनुभवासाठी जाताना 2 ते 2.5 लिटर पाणी कमीत कमी घेऊन जावा, कारण चालणं भरपूर असणार आहे, दम लागणार आहे. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते, त्यामुळे आपल्याला जेवढं लागेल त्याचबरोबर दुसऱ्याला पण उपयोगी पडेल असं पाणी आपण कॅरी करायला पाहिजे. कपडे आपण घालताना असे कॅमोफ्लाज म्हणा किंवा उन्हाळ्याच्या दिवसात जो कलर असतो, खाकी असेल, ब्राऊन असेल किंवा आपण फॉइलेजचा जो जमिनीवर जो पडलेला पालापाचोळा असेल त्याचा जसा कलर असतो तसा आपण घालून जायला पाहिजे. आता काय आहे, रात्रीचा हा प्रोग्राम आहे, त्यामुळं सह्याद्रीची टीम गेल्या वर्षी ब्लॅक टी शर्ट दिलेले, ब्लॅक कॅप दिलेली. तर रात्रीचं असेल तर इट इज वेल अँड गुड ब्लॅकसाठी. पण दिवसा जर तुम्ही वेंचर करणार असाल जंगल म्हणा किंवा वाईल्ड लाईफसाठी तर तुम्हाला खाकी किंवा त्या काळात जे योग्य असतील ते कपडे घालायला पाहिजे. समजा पावसाळ्याच्या दिवसात एकदमच हिरवळ आहे तर त्यावेळेस तुम्हाला हिरवं जॅकेट किंवा त्या परिसराशी मिळता जुळता पोशाख घालायला पाहिजे. ह्याने काय होतं, तुम्ही केमोफ्लाज होऊन जातं. म्हणजे ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी बसतो किंवा थोडंसं हालचाल करतो तर लगेच एकदम पटकन काहीतरी काय म्हणतात त्याला, ऑड मॅन आउट किंवा रस्त्यावरनं जाताना आपल्याला स्कूल बस कशी एकदम पिवळी दिसून येते तसं आपण जंगलात दिसून येत नाही. त्यामुळे स्पॉटिंगचे चान्सेस जरा वाढतात किंवा जनावरं आपल्याला बघून आधीच पळत नाहीत, जनावरं असतील पक्षी असतील तर ही एक गोष्ट आहे. ही प्रोग्राम किंवा हा प्रोग्राम रात्रीच्या वेळी आहे तर टॉर्च नक्की कॅरी करा. आता टॉर्च कॅरी करताना बरेच जण काय करतात की व्हाईट फ्लॅश किंवा येल्लो फ्लॅशवाली लाईट यूज करतात. तर ही जी फ्लॅश आहे ती वाईल्ड लाईफ म्हणा किंवा जनावरं डिटेक्ट करू शकतात. तर शक्यतो रेड फ्लॅश लाईट जर असेल तर चांगली गोष्ट आहे, कारण रेड फ्लॅश लाईट बऱ्याच जणांना ही गोष्ट माहीत नाही आहे. पण रेड फ्लॅश लाईट असेल तर ती त्याचा जो काही विजिबल वेवलेंथ आहे ती जनावरांना दिसायला कमी पडते, त्यामुळे त्रास त्यांना कमी होतो. आणि जर तुम्ही नॉर्मल गुगलला सर्च केलात की वाईल्ड लाईफ स्पॉटिंगसाठी रेड फ्लॅश लाईट पाहिजे तर त्या तुम्हाला मिळून जातील. जास्त कॉस्टली नाही आहेत, जशा बाकीच्या लाईट्स आहेत तशीच रेंज चालू असणार कमीपासून जास्तपर्यंत. तर इट इज अपॉन यू की तुम्हाला कसली पाहिजे. तर हे झालं लाईटचं. त्याच्यानंतर स्नॅक्स तुम्ही थोडेसे कॅरी करायला पाहिजे, कारण पोट भरलेलं असतं आहे, चाललेला असतो, जेवण काय आहे काय नाही कोणाच्या आवडीचं असते नसतं आहे. सो स्नॅक्स तुम्ही नक्की कॅरी करा. स्नॅक्स कॅरी करताना तुम्हाला त्याच्यात एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या गोष्टींचा वास येणार नाही अशा गोष्टी तुम्हाला कॅरी करायच्यात. फॉर एक्झाम्पल चिक्की असेल ही आपण कॅरी करू शकतो, लाडू असतील ह्या गोष्टी आपण कॅरी करू शकतो, ड्रायफ्रूट्स असतील ह्या गोष्टी आपण कॅरी करू शकतो. ह्या गोष्टी कशाला किंवा वास कशाला नको, अस्वल जर जवळपास असेल आणि त्याला जर जेवणाचा वास आला तर ते मचांवरती येऊ शकते, काहीतरी विचित्र प्रकार होऊ शकतो. त्यामुळं ज्या गोष्टींचा वास येणार नाही अशा गोष्टी कॅरी करा. आता वासावर आहोत तर अजून एक गोष्ट म्हणजे परफ्यूम म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा मारण्याचं टाळा, कारण जर तुम्ही परफ्यूम मारणार असाल तर परफ्यूममध्ये वेगवेगळे केमिकल असतात. त्याच्यामुळं सेन्सेस जे आहेत ते जनावरांचे अलर्ट केले जाऊ शकतात किंवा अट्रॅक्ट होऊ शकतात. जास्तीत जास्त अलर्टच होतील ते. काहीतरी वेगळा वास आहे म्हणल्यावर जंगलाचा सोडून वेगळा वास आहे, त्यामुळं तो जनावर जर त्या ठिकाणी येणार असेल तर तो वासानेच यायला टाळू शकतो. तर वासावरून ही एक गोष्ट झाली. कपडे आपण डिस्कस केले, खायचं आपण डिस्कस केलं. चालताना तुमच्या पायात व्यवस्थित बूट पाहिजे. बघा चप्पल घालून आपण म्हणतो गावाकडचे आहेत किंवा आदिवासी लोक आहेत ही चप्पल घालून पण व्यवस्थित चालतात, पण त्यांना जंगल माहीत असतं. कुठल्या ठिकाणी खानाखोचा आहेत, कुठं साप लपून बसलेला असू शकतो, कुठून चालायला पाहिजे कुठून नाही चालायला पाहिजे ह्या गोष्टी त्यांना माहीत असतात, गावच्या लोकांना माहीत असतात. आपल्याला तो टेरेन म्हणा किंवा आपल्याला तो परिसर पूर्णपणे अनोळखी असतो.
तर रात्रीची वेळ आहे, समोरून काय वेगळी गोष्ट आली किंवा समोरून काही गोष्ट आपल्याला माहीत नसलेली असली, आपण त्या ठिकाणी बघायचा प्रयत्न करतो आणि पायात किंवा खाली आपलं लक्ष नसतं. त्यावेळेस आपल्याला काय बाईट होऊ शकते, पाय कुठं अडकू शकतो किंवा मुरगळू शकतं. तर सेफ्टी शूज किंवा व्यवस्थित शूज असणं हे खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण वेळेवर पोहोचणे हे खूप गरजेचं आहे किंवा वेळेवर त्या ठिकाणी जायला पाहिजे. कारण आपण वेळेवर गेल्यामुळं काय होणार आहे, तर बीटकडं जाताना आपण वेळेत जाणार आहोत आणि संध्याकाळच्या वेळी तुम्हाला पक्षी जे आहेत ते जास्त दिसायचा प्रयत्न होणार आहे. प्लस संध्याकाळच्या वेळी जे जनावरं आहेत, म्हणजे जनावरांचं एक टेंडन्सी असते की ऊन कमी झाल्यावर आणि अंधार व्हायच्या आधी, कारण त्यांना माहिती आहे रात्रीचे जे निशाचर प्राणी आहेत ते बाहेर निघणार आहेत, सो दॅट दे विल ट्राय टू कम इन द काय म्हणतात त्याला, कमी अंधार असताना यायचा प्रयत्न करतील. तर आपण बीटवर जेवढ्या लवकर जाऊ तेवढ्या लवकर आपल्याला ह्या गोष्टी दिसणार आहेत. ह्याच व्यतिरिक्त तुमचं स्नॅक्स जे आहे ते तुम्ही कॅरी करायला पाहिजे. जेवढं जास्त स्मेली स्नॅक्स असेल तेवढं जास्त जनावरं तुमच्या जवळ म्हणा किंवा त्या मचांच्या परिसरात यायला अवॉइड करणार आहेत. काही जण तुमच्या जवळ यायला प्रयत्न करतील, अस्वल असेल, जेवणाचा वगैरे वास आला तर अस्वल तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करत. तर जास्त करून ज्या अन्नाचा वास येणार नाही असं अन्न तुम्ही कॅरी करू शकता. चिक्की चांगली गोष्ट आहे, ड्रायफ्रूट चांगली गोष्ट आहे आणि ह्याच्या पलीकडं तुम्ही तुमचा विचार करून आपल्याला जे हवं असेल ते. तर कॅप असेल, स्लीव असेल ही तुम्हाला कॅरी करायला पाहिजे सोबत. कारण मच्छरांची जर आपण गोष्ट केली तर मॉस्किटो रिपेलंट पण तुम्ही एक कॅरी करायला पाहिजे. कारण जंगलात पाण्याच्या ठिकाणी मच्छर असू शकतात, तर मॉस्किटो रिपेलंट लावलं तर तुम्हाला मच्छर त्रास देणार नाहीत आणि इतर पण कीटक असतील ते तुम्हाला त्रास देणार नाहीत. त्याच्याच पलीकडं फोटोग्राफी करणार असाल तर फ्लॅश वापरायचं अवॉइड करा. बायनॅक्युलर्स म्हणा किंवा दुर्बीण म्हणा, नाईट विजनवाली दुर्बीण पण येतात. जर तुमच्याकडे असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल तर दॅट इज ऑल्सो ॲन ऑप्शन. हे खर्चिक होऊ शकते काही लोकांसाठी, पण हा एक ऑप्शन आहे ज्यांना अंधारात व्यवस्थित बघायचं आहे त्यांच्यासाठी. चंद्राचा प्रकाश असणारच आहे, पण आता काय पावसाचं वातावरण झालं त्यामुळं त्या दिवशी नक्की काय असणार आहे किंवा त्या रात्री नक्की काय असणार आहे ह्याच्यावर आपण आत्ताच डिस्कस करू शकत नाही किंवा त्यावेळेसपर्यंत पण आपण अजून काही सांगू शकत नाही. याच्या पलीकडं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही औषधं चालू असतील किंवा तुम्हाला जर काही त्रास असेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आधीच तसं सांगा. बऱ्याच बीट्स असतात त्या रेंज नसलेल्या ठिकाणी असतील किंवा एकदम रिमोट एरियामध्ये असतात. त्यामुळं ह्या गोष्टी अवॉइड केल्या तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला आणि तुम्हाला पण चांगला एक अनुभव येणार आहे. कारण असं होऊ नये, पण जर समजा काही इमर्जन्सी आली तर त्यांची हालत होऊन जाईल तुम्हाला सेफ्टीपर्यंत आणायसाठी. आणि हे असं झाल्यामुळं हा जो एकंदरीत कार्यक्रम आहे त्याच्यासाठी त्याला गालबोटसुद्धा लागू शकते. तर असं होणं आपण टाळूया किंवा ह्या गोष्टी आपण टाळूया. आणि जर आपल्याला काही औषधं वगैरे असतील ती तर आपण कॅरी करायलाच पाहिजे. प्लस आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटला आधीच सांगायला पाहिजे आपलं बीट अलोकेशन व्हायच्या आधी, सो दॅट अकॉर्डिंगली ते तुम्हाला अलोकेट करतील. आणि असं नाही आहे की एकदम आतमध्ये गेला तरच तुम्हाला जनावरं दिसणार आहेत, तर रस्त्याला पण जनावरं दिसतात. आपण आजकाल जे सोशल मीडियाला बघतो व्हिडिओ ते ऑलमोस्ट रस्त्यालाच दिसतात. त्यामुळं असं काही नाही की आतच जायला पाहिजे, लांबच जायला पाहिजे. जर तुमच्या नशिबात असेल, आणि हे सगळा नशिबाचाच खेळ आहे, वाईल्ड लाईफ स्पॉटिंग आहे तो, नशिबात असेल तर ते तुम्हाला दिसेल. पण तुमचा जो काही अनुभव आहे तो चांगला होण्यासाठी तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला नक्कीच ह्या गोष्टी सांगायला पाहिजे. त्याचबरोबर एक छोटीशी बॅग कॅरी करा. त्याच्यामध्ये फर्स्ट एड किट असेल किंवा थोडंसं खर्चाटलं वगैरे लागलं तर काय गोष्टी लावायला पाहिजे, काय गोष्टी नाही लावायला पाहिजे, त्या गोष्टी तुम्ही कॅरी करायला पाहिजे. याच्यात व्यतिरिक्त एक्स्ट्रा बॅटरीज म्हणा किंवा एक्स्ट्रा पॉवर बँक तुम्ही कॅरी करा, सो दॅट फोन तुमचा जर डाऊन झाला रेकॉर्डिंग करताना किंवा इतर गोष्टी करताना तर ते तिथं काळजी घेतली जाईल. आणि मचांवर असताना गाणी वगैरे लावायचा प्रयत्न करू नका. हे एकदम म्हणजे जनावरं येणार नाहीत ह्यामुळं, कारण जंगलाचे आवाज वेगळे असतात आणि किती जरी बारीक आवाज असला तरी जनावरांना ते कळून येतात. कारण वटवाघूळच जर म्हणलं तर वटवाघूळ सॉनिक पद्धतीने त्याचं फ्लाईंग असतं, तर जनावरांना आवाज कळून येतील. त्यामुळं शक्यतो स्पीकर म्हणा किंवा गाणी म्हणा या असल्या गोष्टी जे सांगायलाच नाही पाहिजे, कॉमन सेन्स आहे हो, पण काही लोक करतात, तर तसं काही करू नका. आणि आय होप किंवा आय बिलीव्ह फॉरेस्टवालेच तुम्हाला ते करून देणार नाहीत. तर तरी पण जर तुमचा प्रयत्न असेल तर तसं काही करू नका. फॉरेस्ट व्यतिरिक्त जर तुम्ही कधी गेलात तर त्या ठिकाणी पण तुम्ही असं काही करू नका. आणि ह्याच्याचबरोबर एकंदरीत हे थोडक्यात माहिती आहे, ह्याच्यात बऱ्याच गोष्टी ॲड होऊ शकतात. निसर्ग अनुभव स्पेसिफिक किंवा छोटा ट्रेक स्पेसिफिक ह्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सेफ्टीवर लक्ष ठेवा, तुमच्या कम्फर्टवर लक्ष ठेवा. जास्त त्या दिवशी ओव्हर इटिंग टाळा किंवा चालायला होणार नाही अशा गोष्टी टाळा. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बाहेर असणार आहोत, तर सकाळच्या ज्या विधी असतात त्या आपल्याला त्रासदायक होऊ शकतात, तर त्या गोष्टी पण टाळायचा प्रयत्न करा, सो दॅट ॲटलिस्ट रिपोर्टिंग सेंटरपर्यंत येईपर्यंत तुम्ही ते होल्ड करू शकतात. आणि ह्याच व्यतिरिक्त हायड्रेटेड राहा, ORS वगैरे कॅरी करा. आताच बघू शकता तुम्ही घाम किती येते. आमच्या इथं
उष्णता जास्त आहे, त्यामुळे तिथं संध्याकाळचा अनुभव असल्यामुळं त्या गोष्टी टाळल्या जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं किंवा सगळ्यात इम्पॉर्टंट असा विषय आहे की हा जो अनुभव आहे तो निसर्गात राहण्याचा आहे. जनावरं दिसणे हा त्याच्यातला ॲड ऑन आहे. तर निसर्गात राहणे, लाईट पोल्युशन नसणे, चंद्र बघणे, तारे बघणे, त्या दिवशीचा जो अनुभव आहे, वेगवेगळे आवाज येणे, हा मेन त्याच्यातला क्रक्स आहे किंवा हा मेन त्याच्यातला टेकअवे आहे. माझ्या अंगावर काटा आला. तर जनावरं तुम्हाला दिसतीलच नक्की. आणि सह्याद्रीत आपल्याला माहीत आहे 9 वाघ आलेत. आपण जर ह्या गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं तर आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने इनिशिएटिव्ह फॉरेस्ट डिपार्टमेंट घेणार आहे किंवा घेईल. आणि नक्कीच आपल्यासाठी ते चांगलं असणार आहे. सह्याद्रीसाठी ते चांगलं असणार आहे. जेवढी तुम्हाला जनावरं दिसावीत किंवा जेवढी तुम्हाला जनावरं बघायची इच्छा आहे तेवढी तुम्हाला जनावरं दिसावीत. 9 वाघ आहेत सह्याद्रीमध्ये. प्रत्येकाला वाघ दिसावा अशी इच्छा आहे. प्रत्येक ठिकाणी वाघ असेल असंच नाही, पण पुढच्या वर्षीपर्यंत तेवढी त्यांची जनसंख्या वाढावी. कारण आपल्याला माहीत आहे ज्या 3 फिमेल आणलेल्या आहेत त्या आता मेटिंग सीझनमध्ये वेगवेगळ्या टायगरसोबत किंवा मेल टायगरसोबत, तर त्याची पण आता मुलं होणार आहेत किंवा त्यांना पण पिल्लं होणार आहेत. तर ती पण सह्याद्रीत भरभराट होऊ द्यात. सह्याद्रीत वाघांची भरभराट होऊ द्यात. तुम्हाला पण बरेच वाघ दिसू द्यात, बरेच प्राणी दिसू द्यात. आणि तुम्हाला ज्या प्राण्यांना बघायची इच्छा आहे ते प्राणी सगळे तुम्हाला दिसू द्यात. फक्त एकच आहे की व्यवस्थित जावा आणि ह्याच्यामध्ये कोणाला त्रास होणार नाही ह्याची काळजी घ्या. हे मी सांगायचं काही कारण नाही. पण सह्याद्रीची वाघांसोबत भरभराट, इतर जनावरांसोबत भरभराट होऊ दे. जवळपास राहणाऱ्या लोकांना सुरक्षित राहू दे आणि निसर्ग अनुभवचा हा जो कार्यक्रम आहे तो तुमचा यशस्वी जाऊ दे, हीच मी अपेक्षा करतो आणि ह्या व्हिडिओला पूर्णविराम देतो. तुम्हाला जर काही प्रश्न असतील फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, नाही की सिलेक्शन का नाही झालं किंवा कधी होणार, वेटिंग लिस्टचं काय, ह्या गोष्टी मी सांगू शकत नाही. तुमच्यासारखाच मी एक सर्वसामान्य माणूस आहे. मी पण रजिस्ट्रेशन करून जाणार आहे. निसर्गात फिरायची किंवा जंगलात फिरायची आवड आहे, त्यामुळे 2 गोष्टी माहीत आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे. माझ्यापेक्षाही आणि एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्यासोबत असणे किंवा त्यांच्यासोबत किंवा त्यांच्याकडून शिकणे ह्याच्यावर माझा जास्त कल असतो. ह्या बेसिक गोष्टी मला वाटलं की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतो और मी तुम्हाला शेअर करू शकतो, सो दॅट ॲटलिस्ट कोणीतरी सांगणारं असावं. त्यामुळे मी हा व्हिडिओ शेअर करत आहे. तर तुम्हाला जर फॉरेस्ट डिपार्टमेंटशी रिलेटेड काही प्रश्न असतील तर ते त्यांना विचारा. निसर्ग अनुभव किंवा इन जनरल ट्रेकिंग वगैरे संदर्भात काही असतील तर ते मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. जर मला नाही जमलं तर कोणातरी एक्सपर्टला विचारून मी ते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आणि असेच व्हिडिओ बघायला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.